मनसेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे हे नवी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। थोड्याच वेळात ते नेरूळ पोलीस ठाण्यात पोहोचतील। नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते नोटीस स्वीकारणार आहेत। नेरूळमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला ते अभिवादन सुद्धा करणार आहेत। नेरूळ सेक्टर 1 इथल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काही दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरे यांनी अनावरण केलं होतं आणि त्यामुळे वाद अधिकच चिघळला होता। या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आणि याच गुन्ह्यासंदर्भातली नोटीस घेण्यासाठी अमित ठाकरे हे स्वतः नवी मुंबईमध्ये पोहोचलेले आहेत। नवी मुंबईच्या नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये जाऊन ते नोटीस स्वीकारणार आहेत। ही दृश्य आपण पाहतोय अमित ठाकरे यांच्या ताफ्याची। मुंबईच्या दादरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात असलेल्या शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानावरून ते निघाले। अमित ठाकरे एकटे निघाले नाहीत तर त्यांच्या पक्षाचे नेते कार्यकर्ते यांचा ताफा सुद्धा त्यांच्यासोबत निघाला। अमित ठाकरेंच्या समर्थनार्थ ही सारी मंडळी दादर पासूनच अमित ठाकरेंसोबत आलेले आहेत। आपण या गाडीच्या पाठीमागे गाड्यांचा ताफा पाहू शकतो, ज्यावरून मनसेकडून कशा प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं जातंय याचा अंदाज येतो। आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातले तपशील घेऊया। श्रेयस, आता अमित ठाकरे नेमके कोणत्या भागात पोहोचलेत आणि नेरूळ पोलीस स्टेशनला पोहोचायला साधारण आणखी किती वेळ लागणं अपेक्षित आहे? जवळ पोहोचलेले आहेत विक्रांत। कोणत्याही क्षणी ते पुतळ्याला खऱ्या अर्थानं अभिवादन करतील। छत्रपती शिवाजी महाराजांचा हाच तो पुतळा आहे जो काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी अनावरण केलं होतं। त्याच्यावरून त्याच्यावर केस दाखल झालेली FIR अमित ठाकरे यांनी सोशल मीडिया टाकून जर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनावरण केल्यामुळे माझा केस होत असेल तर मी हजारो केस द्यायला तयार आहेत असं केलं होतं। त्यानंतर आता पुन्हा अमित ठाकरे याच पुतळ्याकडे आलेले आहेत अभिवादन करण्यासाठी। मोठा जोश जल्लोष इथं संपूर्ण परिसरात आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांत। एकंदर पाहायला गेलं तर मनसेचे अनेक कार्यकर्ते, मग ते नवी मुंबईचे असो मुंबईचे असो, मुंबई विभागाध्यक्षांमध्ये 40 ते 40 विभागाध्यक्ष हे संपूर्ण आपल्या सगळ्या लोकांसोबत इथं अमित ठाकरे आलेले आहेत। त्यामुळे नवी मुंबईचे कार्यकर्ते, मुंबईचे कार्यकर्ते एकत्र येऊन हा जोर जल्लोष आता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ येऊन खऱ्या अर्थानं आपलं अभिवादन पेश करतायत। हेच ती लोक खऱ्या अर्थानं अनावरण केलं होतं। अमित ठाकरे सोबत 70 लोकांवर, 70 कार्यकर्त्यांवर जी केस झाली होती त्या केसची कब्जा कॉपी घेण्यासाठी आज अमित ठाकरे नेरूळ पोलीस स्टेशनला इथे आलेले आहेत। त्याच्या अगोदर 2 दिवसापूर्वी गणेश नाईक यांनी हाच पुतळ्याचं अनावरण ऑफिशियली केलं होतं आणि त्याच पुतळ्याच्या इथं आता अमित ठाकरे ते पोचलेले आहेत। अमित ठाकरे कोणत्याही क्षणी आता तिथे पोहोचतील आणि खऱ्या अर्थानं आपण म्हणू शकतो तर अमित ठाकरे यांच्यासोबत मनसेचे सगळेच मोठे पदाधिकारी आणि जे नेते मंडळी आहेत ते पण इथं आता आलेले आहेत। नेत्यांमध्ये आपण बघू शकतो मोठे फटाके आणि मनसेचे झेंडे हे संपूर्णपणे चित्र आपण या ठिकाणी नवी मुंबईच्या ठिकाणी पाहू शकतो। दृश्यांमधून आपण पाहू शकतो कारण हा सगळ्यात मोठा त्यांच्यासाठी क्षण आहे की जो छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचं अनावरण त्यांनी केलं होतं तोच पुतळा आज सर्वसामान्यांसाठी आज खुला झालेला आहे। सर्वसामान्यांकडे खुला झाल्यानंतर अमित ठाकरे पहिल्यांदा इथे आलेले आहेत आणि त्यामुळे कुठे ना कुठे जोश जल्लोष नवी मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात आला म्हणजे विक्रांत, ही सगळ्यात मोठी गोष्ट फक्त मनसेसाठीच नाही तर अमित ठाकरे यांच्या राजकीय कार्यकर्त्यांसाठी पण आहे। कारण एकंदर पाहायला गेलं ही पहिली केस आहे जी अमित राज ठाकरेंवर झाली आहे। ते पण छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा खऱ्याचा अनावरण केल्यामुळे ही केस त्यांच्यावर झाली होती। मात्र आता आपण चित्र बघितलं तर अमित ठाकरे हे थेट नवी मुंबईच्या नेरूळच्या या ठिकाणी पोहोचलेले आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा हा असं पुतळा आहे त्याचं अनावरण त्यांनी केलं होतं। श्रेयस, तुम्हाला थोडंसं थांबवतो। आपले प्रतिनिधी रवी खरात सुद्धा सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, आपण त्यांच्याकडे जाऊया। रवी, अमित ठाकरे आता या सगळ्या परिसरामध्ये पोहोचलेले आहेत। मोठा उत्साह मनसैनिकांमध्ये पाहायला मिळतोय, मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। विक्रम, अगदी बरोबर। काही दिवसांपूर्वी मनसे नेते अमित ठाकरे यांनी नेरूळमधील छत्रपती शिवाजी पुतळ्याचं अनावरण केलं होतं। विना परवानगी अनावरण केल्यामुळे त्यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता। सध्या आपण पाहतोय की त्या गुन्ह्याची नोटीस देण्यासाठी सध्या अमित ठाकरे सध्या नवी मुंबईत दाखल झालेले आहेत। आपण ज्या ठिकाणी सध्या उभे आहोत ते एक कार्यालय आहे। या कार्यालयात सध्या आपण पाहतोय की बघा अमित ठाकरे दाखल झालेले आहेत। सगळ्यात एक्सक्लुझिव्ह जी दृश्य आपण ते पाहतोय की खरं तर अमित राज ठाकरे सध्या नवी मुंबईत दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की खरं तर अमित ठाकरे यांनी विना परवानगी त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं। त्यानिमित्त त्यांच्यावरती गुन्हा देखील दाखल झाला होता। त्यानंतर त्याची नोटीस टिकवण्यासाठी सध्या अमित ठाकरे सध्या आपण पाहतोय की नेरूळ वॉर्ड ऑफिस या ठिकाणी म्हणजे त्यांचं वॉर्ड ऑफिस आहे मनसेचं, त्या ठिकाणी सध्या दाखल झालेले आहेत। आपण पाहतोय की त्यांच्यासोबत मनसेचे आपले गजानन काळे हे देखील आहेत आणि काही वेळापूर्वी बाजूला जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो
पुतळा आहे त्यांना ते अभिवादन करणार आहे. त्यानंतर काही वेळात ते नेरूळ येथील पोलीस स्टेशन या ठिकाणी नोटीस घेण्यासाठी जाणार आहेत. आपण अमित ठाकरे यांच्याशी बोलण्याचा देखील प्रयत्न करणार आहोत. अमितजी, खरं तर आपल्यामुळे ज्या पुतळ्याचं आपण अनावरण केलं होतं त्याची नोटीस स्वीकारण्यासाठी सध्या आपण नेरूळ पोलीस स्टेशन या ठिकाणी जाणार आहात. काय भावना आपली? आपण पाहतोय की काही वेळा ते प्रतिक्रिया देखील देणार आहे असं म्हटलं जात आहे. मात्र आपण पाहतोय की सध्या अमित ठाकरे सध्या नेरूळ येथील आपण पाहतोय की जे वॉर्ड ऑफिस आहे मनसेचं त्या ठिकाणी सध्या आलेले आहेत. आपण पाहतोय की त्यांना फेटा परिधान करण्यात येत आहे आणि हाकेच्या अंतरावरती आपण पाहतोय की छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे ते अभिवादन करणार आहेत आणि अभिवादन करूनच अमित ठाकरे सध्या नेरूळ पोलीस स्टेशन या ठिकाणी जाणार आहे आणि नोटीस स्वीकारणार आहे. खरं तर त्यांनी जे पुतळ्याचं अनावरण केलं होतं तेव्हा येथील जे मंत्री आहे वनमंत्री गणेश नाईक हे देखील म्हटले होते की मी अमित ठाकरेंवरती जो गुन्हा दाखल झालेला आहे त्याशी मी सहमत नाही आहे. मात्र त्यांच्यावरती जो गुन्हा तो मागे घेण्यात यावा त्याबाबत मी अधिकाऱ्यांना किंवा पालिका आयुक्त असतील किंवा नेरूळ पोलीस स्टेशन असेल या ठिकाणी देखील बोलणार आहे. मात्र अमित ठाकरे यांनी खरं तर आपण पाहतो की नवी मुंबईकरांच्या जी भावना होती की खरं तर जो 4 महिन्यापासून जो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा होता तो घाणेरड्या कपड्यामध्ये झाकून ठेवला होता. अमित ठाकरेंच्या ते निर्देशनास आलं आणि त्यांनी तत्काळ त्या ठिकाणी स्वतः त्या पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि शिवप्रेमी आहेत त्यांच्यामध्ये देखील आनंदाचं वातावरण होतं. मात्र पुन्हा एकदा महानगरपालिकेने ते झाकून ठेवलं होतं. मात्र त्यानंतर पुन्हा एकदा अनावरण झालं आहे. मात्र दुसऱ्यांदा जेव्हा ते अनावरण होत होतं मात्र त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आले नव्हते व आपण पाहतोय की नरेश मस्के यांनी असं देखील पत्र दिलं होतं की दुसऱ्यांदा अनावरण होतं तर मी कशाला अनावरणाला येऊ. त्यानंतर आपण पाहतोय की मनसेने पुन्हा रवी, तुम्ही जोडलेले राहाच. आपल्यासोबत श्रेयस सावंत सुद्धा आहेत आपले प्रतिनिधी. ते सध्या या सगळ्या परिसराच्या जिथं अमित ठाकरे ज्या वॉर्ड ऑफिसमध्ये मनसेच्या प्रभाग कार्यालयामध्ये आहे जिथं त्यांना फेटा बांधला जातोय त्याच्या बाहेर आहेत. श्रेयस, आता नेमकी काय परिस्थिती आहे? कारण मोठ्या प्रमाणावर मनसेचे कार्यकर्ते, अमित ठाकरेंचे समर्थक आणि सोबत शिवभक्त सुद्धा आलेले असावेत, कारण शिवरायांचा फोटो असलेले झेंडे सुद्धा मोठ्या प्रमाणावर दृश्यांमध्ये आम्ही पाहिले. हे दृश्य आपण पाहतोय नेरूळमध्ये मनसे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे पोहोचलेले आहेत. ते मनसेच्या प्रभाग कार्यालयामध्ये सध्या त्यांना फेटा बांधला जातोय. त्यानंतर ते शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि मग ते पोलीस स्टेशनला जाणार आहेत. पुन्हा एकदा जाऊया, आपले प्रतिनिधी रवी खरात सध्या आपल्यासोबत आहेत. ही लाईव्ह दृश्य रवी आम्ही तुमच्या माध्यमातून पाहतोय. मनसे नेते अमित ठाकरे यांना फेटा बांधला गेलेला आहे. आता थोड्याच वेळात अमित ठाकरे हे शिवरायांना अभिवादन सुद्धा करतील. नक्कीच आपण पाहतोय की अमित ठाकरे सध्या नेरूळ मधील एक मनसेचं जे वॉर्ड ऑफिस आहे त्या ठिकाणी सध्या आलेले आहे. त्यांना फेटा देखील परिधान केलेला आहे आणि काही वेळात आपण बघतो की बाजूच्या अंतरावरती छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे त्याला ते अभिवादन करणार आहे आणि अभिवादन करून थेट एक अर्धा किलोमीटर अर्थात 500 मीटर नेरूळ पोलीस स्टेशन आहे तिकडे ते जाणार आहे आणि नोटीस स्वीकारणार आहे. आपण पाहतोय की खरं तर काही दिवसांपूर्वी अमित ठाकरेंनी त्याच पुतळ्याचं अनावरण केलं होतं आणि बेकायदेशीररित्या अनावरण केल्याप्रकारे त्यांच्यावरती तो गुन्हा देखील दाखल होता आणि त्या गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी ते सध्या पुतळ्याला अभिवादन करून आपण विक्रांत पाहतोय की आपण अभिवादन केल्यानंतर ते नेरूळ पोलीस स्टेशन गाठणार आहे आणि नोटीस देणार आहे. आणि काही दिवसापूर्वी नेरूळ पोलीस देखील आपण पाहतोय की त्यांच्या घरी अर्थात शिवतीर्थावरती गेले होते. मात्र अमित ठाकरे यांनी त्यांना सांगितलं की तुम्ही काळजी करू नका आणि मी तिकडे स्वतः येणार आहे, नोटीस स्वीकारणार. त्या बोलल्याप्रमाणे ते आज नोटीस स्वीकारण्यासाठी आपण पाहतोय की सध्या ते त्या ठिकाणी जाणार आहेत. आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मंत्री नेते गजानन काळे आणि जे खरं तर आपण पाहतोय की अमित ठाकरे आज खरं तर नवी मुंबईत आलेले आहेत आणि नोटीस ते स्वीकारणार आहेत. पण सर्वप्रथम ते अभिवादन करणार आहेत. काय भावना, कसं बघता? आम्ही आमच्या बॅनरवरच सांगितलं होतं छत्रपतींच्या सन्मानात अमित साहेब ठाकरे मैदानात. 4 महिने प्रलंबित असलेलं महाराजांचं स्मारक जे बंदिस्त अवस्थेत होतं ते अमित साहेब ठाकरे या माणसामुळे, या 33 वर्षाच्या तरुण नेत्यामुळे 4 दिवसाचं, 4 महिने प्रलंबित असलेल्याचं 4 दिवसामध्ये त्याच्या स्मारकाचं शासकीय इतमामात अनावरण होतंय. आज मला वाटतं सर्व श्रेय अमित साहेब ठाकरे, तमाम शिवभक्त आणि शिवप्रेमीचं. आपण पाहतो की नक्कीच धन्यवाद. आपण पाहतो की अमित ठाकरे हे फेटा परिधान करून सध्या या ठिकाणी आले देखील आहेत. आपण पाहू शकतो की ते कार्यकर्त्यांशी सध्या संवाद साधत आहे. खरं तर मनसे नेते अमित ठाकरे हे खरं तर सध्या ऍक्शन मोड वरती आहे. खरं तर महानगरपालिकेच्या निवडणुका देखील अगदी जवळ आलेल्या आहेत व त्या अनुषंगाने देखील मनसेची ही मोठी वाटचाल म्हणावं लागेल. जे करून दाखवलं ते सध्या मनसेने करून दाखवलंय आणि आपण पाहतो की अमित ठाकरे सध्या अमितजी
खरं तर आपल्या प्रयत्नाला यश आलेलं आहे तरी मोठी गोष्ट आहे सर. आणि असं देखील म्हणतो की हा गुन्हा आपण केला तेव्हा अभिजी आपण पाहतोय की अमितजी सध्या आपण पाहतोय की ते पुढे चाललेले आहेत आणि आपण पाहतोय की सध्या अमित ठाकरे हे मार्गस्थ आहे आणि बाजूला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे. त्या ठिकाणी सध्या अमित ठाकरे निघालेले आहेत आणि काही वेळात अमित ठाकरे आपण ही लाईव्ह आणि जी दृश्य ती त्याच्यावर दाखवू शकतो की सध्या अमित ठाकरे आता हळूहळू बाजूला जो समोर दिसतो छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा आहे त्या ठिकाणी ते सध्या चाललेले आहेत. आपण पाहू शकतो की असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी सध्या जमलेले आहेत आणि आपल्या अमित ठाकरे यांच्यासोबत महाराजांना अभिवादन करण्यासाठी सध्या असंख्य कार्यकर्ते सध्या या ठिकाणी आलेले आहेत आणि काही कार्यकर्ते त्यांचा सत्कार देखील करताना आपल्याला पाहायला मिळते. खरं तर ही मोठी आनंदाची गोष्ट आहे. खरं तर काही दिवसांपूर्वी हा पुतळा दाखवून ठेवला होता मात्र तो पुतळा जे अनावरण मंच नेते अमित ठाकरे यांनी केलं होतं त्यामुळे आता शिवप्रेमी देखील या ठिकाणी मोठ्या खरं आहे रवी, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे शिवप्रेमी आहेत, मनसैनिक आहेत, अमित ठाकरेंचे समर्थक आहेत, हे सारे जण आता नेरूळमध्ये पोहोचलेले आहेत. अमित ठाकरे स्वतः पोहोचलेले आहेत. त्यांनी आधी आपल्या पक्षाच्या कार्यालयामध्ये भेट दिली, तिथं त्यांना फेटा बांधण्यात आला आणि आता ते कार्यालयातून बाहेर पडलेत. अगदी जवळच छत्रपती शिवरायांचा पुतळा आहे, ज्या पुतळ्याला ते आता अभिवादन करतील आणि अमित ठाकरेंसोबत छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं मनसैनिक आणि सोबतच शिवप्रेमी, शिवाजी महाराजांवर, छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारी तमाम मंडळी ही जमलेली आहेत. ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतोय. अमित ठाकरे हे पुतळ्याकडे निघालेले आहेत. छत्रपती शिवरायांना ते अभिवादन करतील. नेमकं हे सगळं प्रकरण काय आहे तर शिवरायांचा पुतळा जो नेरूळमध्ये आहे त्याचं अनावरण 4 महिन्यांपासून रखडलं होतं आणि रखडलेलं अनावरण त्यामुळे मग छत्रपती शिवरायांचा पुतळा हा एका घाणेरड्या कापडात गुंडाळून ठेवला होता असा आरोप मनसेनं केला होता. त्यामुळे मग अमित ठाकरेंनी या पुतळ्याचं अनावरण केलं. ते अनावरण बेकायदेशीर पद्धतीनं केलं असं म्हणत अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला. त्या गुन्ह्यासंदर्भातली नोटीस स्वीकारण्यासाठी आणि त्या पुतळ्याला छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी म्हणून अमित ठाकरे हे आज नवी मुंबईमध्ये आहेत. नेरूळमधली ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. अमित ठाकरे अगदी काही मिनिटात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर ते नेरूळ पोलीस स्टेशनला जाऊन स्वतः नोटीस स्वीकारतील. ही लाईव्ह दृश्य, एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. अमित ठाकरे, त्यांच्यासोबत आलेले तमाम मनसैनिक आणि सोबतच शिवप्रेमी यांची ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य. नवी मुंबईतले मनसेचे नेते गजानन काळे हे सुद्धा अमित ठाकरेंसोबत आहेत. आपण ही लाईव्ह दृश्य पाहतोय. अमित ठाकरे ज्यावेळी दादरमधून मुंबईतून निघाले तेव्हापासूनच अमित ठाकरेंसोबत मोठ्या संख्येनं मनसैनिक आणि अमित ठाकरेंचे समर्थक सुद्धा होते. ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय. अमित ठाकरे हे आता आपल्या पक्षाच्या कार्यालयातून निघालेले आहेत आणि ते छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याकडे जात आहेत. छत्रपती शिवरायांना ते अभिवादन करतील. खरं तर याच पुतळ्याचं अनधिकृतरित्या अनावरण केलं म्हणून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला होता आणि त्याच गुन्ह्यासंदर्भातली नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे स्वतः आज नवी मुंबईमध्ये नेरूळमध्ये पोहोचलेले आहेत. नेरूळमध्ये पोहोचल्यानंतर ते सर्वात आधी आपल्या पक्षाच्या कार्यालयात गेले. तिथे त्यांना फेटा बांधण्यात आला आणि त्यानंतर आता ते छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी म्हणून पोहोचतायत. त्याची ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो. मनसे नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख अमित ठाकरे हे आता नवी मुंबईमध्ये नेरूळमध्ये छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी पोहोचलेले आहेत. लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. मोठं शक्ती प्रदर्शन अमित ठाकरेंच्या माध्यमातून, मनसेच्या माध्यमातून करण्यात आलं. दादरमध्ये, मुंबईतून दादरमधून जेव्हा शिवतीर्थ या निवासस्थानावरून अमित ठाकरे निघाले तेव्हापासूनच त्यांच्यासोबत गाड्यांचा मोठा ताफा होता. मोठ्या प्रमाणात मनसैनिक होते, शिवप्रेमी होते आणि या सगळ्याच्या माध्यमातून अमित ठाकरेंकडून, मनसेकडून शक्ती प्रदर्शन सुद्धा करण्यात येत आहे. या पुतळ्याचं अनावरण 4 महिन्यांपासून रखडलेलं होतं आणि अनावरण झालं नाही म्हणून पुतळा एका कापडात गुंडाळून ठेवलेला होता. ते कापड घाणेरडं होतं असा आरोप मनसेनं केला आणि त्यामुळे हे रखडलेलं अनावरण अमित ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. अगदी काहीच दिवसांपूर्वी हे घडलं होतं. त्यानंतर मग त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. अनधिकृतपणे परवानगी न घेता अनावरण केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. तो पुतळा पुन्हा एकदा झाकण्यात आला आणि मग वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते पुन्हा एकदा अनावरण करण्यात आलं. या सगळ्यामध्ये अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाला आणि त्याच दाखल गुन्ह्याची नोटीस स्वीकारण्यासाठी अमित ठाकरे आज नवी मुंबईमध्ये आहेत. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. अमित ठाकरे हे छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यासाठी म्हणून नवी मुंबईच्या नेरूळमध्ये पोहोचलेले आहेत. ही लाईव्ह आणि एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. अमित राज ठाकरे यांच्याकडून हे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. मनसेकडून शक्ती प्रदर्शन केलं जात आहे. छत्रपती शिवरायांना अमित ठाकरे यांच्याकडून अभिवादन केलं जात आहे. त्याची ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. अमित ठाकरे आहेत, सोबत मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे सुद्धा यावेळी उपस्थित आहेत. ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. अमित ठाकरेंकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन केलं जात आहे त्याची ही दृश्य आहे.
या सगळ्या परिसरामध्ये मनसेचे झेंडे, भगव्या टोप्या, भगवे झेंडे, छत्रपती शिवरायांची प्रतिमा असलेली झेंडे, अशा सगळ्या परिसरानं हे वातावरण आता भगवमय झालेलं आहे. लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. अमित राज ठाकरे मनसेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे यांच्याकडून शिवरायांना अभिवादन केलं जाते. आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत सध्या आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूया. श्रेयस, खरं तर या सगळ्या परिसराची दृश्य आम्ही जी पाहतोय, सगळा परिसर आता भगवामय झालेला आहे. मोठं शक्ती प्रदर्शन या निमित्तानं मनसेनं आणि अमित ठाकरेंनी केलेलं आहे. अर्थात एक मोठं शक्ती प्रदर्शन त्यांनी केलेलं आहे. तो शिगेला गेलाय, तो शिगेला गेलाय. ज्या कामासाठी इथे ते आले होते, ज्याचं अनावरण इकडे आले होते, आज सर्व लोकांना त्याच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला आज अभिवादन करता येत आहे. आणि हे चित्र खरं तर सत्यात उतरता दिसत आहे. आणि त्याच्यानंतर अमित ठाकरे इकडे आलेले आहेत. हा जो भव्य पुतळा आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा नेरूळला, त्या पुतळ्याजवळ आज अमित ठाकरे इकडे आलेत. कंप्लेंट कॉपी FIR जरा बाजूला ठेवली तरीही मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या या पुतळा जो अनेक 4-5 महिन्यापासून जो खऱ्या अर्थानं जो गुंडाळून ठेवला होता, तो अमित ठाकरे यांनी त्याचं अनावरण केलं. आणि तोच जल्लोष आज नवी मुंबईच्या प्रत्येक कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय, त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय, तो उत्साह पाहायला मिळतोय. अमित ठाकरे हे आता खऱ्या अर्थानं नेरूळला पोहोचलेला. नेरूळला आल्यानंतर तो जो जल्लोष अमित राज ठाकरे हे आता इथं येऊन खरं आता मोठं शक्ती प्रदर्शन त्यांनी करता दिसत आहेत. आपण ज्या कामासाठी केस घेतली त्याच उत्साहाने त्याच आनंदाने खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराजांना आज अभिवादन करून पुष्पहार अर्पण करून आता अमित ठाकरे थेट हे पोलीस स्टेशनकडे निघता दिसत आहेत. मात्र आपण ज्या गोष्टीसाठी इकडे आलो, ज्या गोष्टीसाठी आपण केस घेतली, त्या चित्राचं एक वेगळं स्वरूप म्हणजे आज अमित राज ठाकरे इथं नवी मुंबईत येऊन त्यांनी हा आनंद, हा जल्लोष इकडे संपूर्णपणे व्यक्त करताना दिसत आहेत. आणि सगळे नवी मुंबईचे कार्यकर्ते असतील, इकडे मुंबईचे कार्यकर्ते असतील, विभाग प्रमुख असतील, हे सर्व लोक इथं खऱ्या अर्थानं इकडे आलेले आहेत. आणि हे चित्र इकडे पाहायला मिळतंय. विक्रांत, तू बघू शकतो, महत्वाची गोष्ट आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा जो खऱ्या अर्थानं अनेक दिवसांपासून खऱ्या गुंडाळून ठेवला जातो, आज सर्व लोकांना आज त्याला अभिवादन करता येत आहे. आणि हे चित्र इकडे आता आपल्याला पाहायला मिळतंय. बरं श्रेयस, आणखी एक प्रश्न असा पडतोय की हे सगळं जे शक्ती प्रदर्शन आहे किंवा मग हे सगळे समर्थक जे अमित ठाकरेंसोबत आलेत ते आता पोलीस स्टेशनला सुद्धा सोबत जाणार आहेत का? पोलीस स्टेशनकडे सुद्धा शक्ती प्रदर्शन अमित ठाकरेंकडून मनसेकडून केलं जाणार आहे का? अर्थात संपूर्ण अमित ठाकरे आता पोलीस स्टेशनकडे निघाले. त्यांच्या गाड्यातून आता अमित ठाकरे हे पोलीस स्टेशनकडे निघाले. आणि सगळेच लोक त्यांच्यासोबत हे नवी मुंबईचे आणि मुंबईचे सगळे पदाधिकारी सुद्धा नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये या शक्ती प्रदर्शनासाठी जात आहेत. आपली ताकद आहे तरी काय, मनसेनी शेवटी इथं दाखवलेलं आहे. आणि हे चित्र इकडे पाहायला मिळत आहे. महिला पुरुष सगळे लोक एकत्र येऊन पूर्ण उत्साह जो आहे त्या शिगेला अमित ठाकरे बनवलेला आहे त्या मंचाकडे गेलेले आहेत. बहुतेक ते आता सगळ्या मनसैनिक अमित ठाकरे एक संवाद विक्रांत मार्गदर्शन करतील. श्रेयस, अमित ठाकरे संवाद साधताना दिसत आहेत. आणि हेच आपण पाहायला मिळत आहे, हे सगळे कार्यकर्ते जे आहेत अमित ठाकरेंसोबत 70 लोकांवर खऱ्या अर्थानं केस सुद्धा फाईल झाली होती. आणि अमित ठाकरे या सगळ्या लोकांचं खऱ्या अर्थानं कौतुक करताना आणि 2 शब्द इकडे बोलतील आणि मग ते पोलीस स्टेशनमध्ये आपली कंप्लेंट कॉपी घ्यायला जातील. बरं, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे या दृश्यांमध्ये पाहायला मिळतंय अमित राज ठाकरे हे आता जो मंच बनवण्यात आलेला आहे, छोटेखानी मंच, त्या मंचावर पोहोचलेले आहेत. त्यांच्यासोबत मनसेचे नेते नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे सुद्धा आहेत. अमित ठाकरे हे आता या कार्यकर्त्यांना, मनसैनिकांना, शिवप्रेमींना संबोधित करतील. लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, थेट मंचावरून सुद्धा ही दृश्य आपण पाहतोय. मनसैनिकांची गर्दी झालेली आहे. मनसेकडून शक्ती प्रदर्शन करण्यात आलेलं आहे. मनसेची ताकद ही आता आपल्याला नवी मुंबईच्या नेरूळमध्ये दिसते. पुढे जाऊन माईक द्यायचा. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे सध्या बोलतायत. लाईव्ह दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर. सोबत अमित राज ठाकरे मनसेचे नेते आणि महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख असलेले अमित ठाकरे सुद्धा आत्ताच्या क्षणाला मंचावर आहेत. ते आपल्या कार्यकर्त्यांशी, पदाधिकाऱ्यांशी बोलतायत आणि थोड्याच वेळात ते माईकवरून जमलेल्या या सगळ्या कार्यकर्त्यांना, मनसैनिकांना, शिवप्रेमींना संबोधित सुद्धा करतील. अमित ठाकरे दादरमधून निघाले. दादरच्या शिवतीर्थ या निवासस्थानावरून निघतानाच त्यांच्यासोबत नेत्यांचा, पदाधिकाऱ्यांचा, कार्यकर्त्यांचा मोठा ताफा होता. त्यानंतर ते नवी मुंबईमध्ये पोहोचले. ते नवी मुंबईतल्या नेरूळमधल्या त्यांच्या पक्ष कार्यालयात पोहोचले आणि तिथून मग त्यांनी शिवरायांना अभिवादन केलं.
ही लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतोय. अमित राज ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलेलं आहे. हा तोच पुतळा ज्याचं अनावरण केलं म्हणून अनधिकृतरित्या अनावरण केल्याचा गुन्हा अमित ठाकरेंवर दाखल करण्यात आलेला आहे आणि त्या गुन्ह्यासंदर्भातली नोटीस सुद्धा अमित ठाकरे आज स्वीकारणार आहेत. मात्र तत्पूर्वी त्यांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. आगमन झालेलं आहे. मी म्हणणार आहे अमित छत्रपतींच्या सन्मानात, महाराजांच्या सन्मानात, महाराजांच्या सन्मानात, महाराजांच्या सन्मानात 4 महिने या छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या तावडीतून आपल्या या रयतेचं संरक्षण केलं, सुटका केली. 4 महिने आपल्या महाराजांचा पुतळा आणि महाराजांचं स्मारक या ठिकाणी बंदिस्त होतं. त्या आपल्या महाराजांच्या सन्मानात शिवशंभूंचा शिलेदार अमित राजसाहेब ठाकरे या माणसाने खुलं केलं. 4 महिने ज्यांना जाग आली नव्हती, 33 वर्षाचा तरुण आमचा नेता सन्माननीय अमित साहेब ठाकरे यांच्यामुळे 4 दिवसात या स्मारकाचं अनावरण झालं. नंतर एक लाईन होते, लाईन जरा हिंदीतली आहे, अशी शेलारांना वाईट वाटेल संदीपजी. दुनिया झुकती है, झुकाने वाला चाहिए. नाद करा पण ठाकरेंचा नाद करायचा नाही. पोलिसांना वाटलं, बिचारा पोलिसांची चुकी नाही, पोलिसांचे जे मसिया होते त्यांना वाटलं केस करू, शांत राहतील. केस केल्यावरती ठाकरेंना अजून ग्लो येतो. बघताय ना माझा नेता कसा खुललाय. आणि सन्मानाने अमित साहेब ठाकरे त्या दिवशी म्हणाले, जर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अशा शेकडो केसेस घ्यायच्या वाटल्या तरी सुद्धा निधड्या छातीने मी त्या केसेस घेईन, निधड्या छातीने. वनव पेट घेत आहे आणि किती पेटलाय हे आता नवी मुंबई आणि महाराष्ट्राला कळालेलं आहे. मला कल्पना आहे आपण सगळे सन्माननीय अमित साहेबांच्या मार्गदर्शनाची वाट पाहत आहे. महाराजांचा मावळा म्हटलं आपण 2 बॅटिंग करून घेऊ. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि सन्माननीय अमित साहेबांना विनंती करतो आपल्या सगळ्यांना त्यांनी संबोधावं.